नमस्कार. मी ज्योतिषी दिव्या पारधी. माझा 30 वर्षाचा अनुभव घेऊन मी परत एकदा तुमच्या समोर येते. आज माझा तिसरा व्हिडिओ आहे, ब्लॉग आहे. आज आपण कालपर्यंत आपण थोडंसं समजावून घेतलं होतं ज्योतिषशास्त्राबद्दल, कुंडली आणि पंचांग वगैरे. पंचांग कसं बघायचं तर ते सोपं आहे, ऑनलाईन वगैरे सगळीकडे यूट्यूबला आहेत त्याचे व्हिडिओ. मी त्याच्यात तेवढा वेळ नाही घालवणार आहे. आपण 12 घरांचं एक कुंडली म्हणजे हे तयार होतं, कुंडलीचा मॅप तयार होतो 12 घरांनी. म्हणजे पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर, पाचवं घर, 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं, 11वं, 12. तसे ग्रह पण 12 आहेत. आता जे खाणे आपण 12 बघितले कुंडलीतले ना, तर प्रत्येक खाण्याला गुणधर्म आहे, नंबर वाईज त्याचे राशी आहेत, राशीचे मालक आहेत, मालकांचे गुणधर्म आहेत आणि मालकांचा सवी आहेत, रंग आहेत, म्हणजे खूप गोष्टी. तर मालक कोणतं ते 12 ग्रह. 12 ग्रहामध्ये रवी, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून, प्लुटो. आता राहू केतू हे ग्रह नाहीत, पृथ्वीचे छेदनबिंदू आहेत. त्याला राहू केतू म्हटलेलं आहे. पूर्वी त्याच्यावरनं वाद होता की त्या राहू केतूला कुंडलीमध्ये घ्यायचं का, त्याचा प्रभाव पडतो. पण नंतर जेव्हा त्याच्यावर खूप रिसर्च केला गेला, राहू केतूवाल्या कुंडल्या जेव्हा बघितल्या गेल्या, म्हणजे त्या वेळेनुसार ते कोणत्या राशीत आहेत त्याप्रमाणे त्या जेव्हा कुंडल्या मांडण्यात आल्या तेव्हा कळलं की खरंच खूप प्रभाव आहे. राहूचा सेम शनीसारखा प्रभाव आहे, केतूचा गुरुसारखा प्रभाव आहे. म्हणजे गुणधर्म सारखे आहेत, पण त्याचे फळं देण्याचे म्हणा किंवा एक्सप्रेस करण्याचे जे गोष्टी आहेत ना, त्या टोटली वेगळे. दोघे सख्खे भाऊ म्हणायला हरकत नाही, पण त्यांचे गुणधर्म, त्यांचे एक्सप्रेस करण्याचे गोष्टी खूप वेगळ्या आहेत. पण मग जसजसं ग्रहांचा आपण अभ्यास करू ना, प्रत्येक ग्रहाचं वर्णन, रंग, चव आणि ते सगळं, त्यावेळी ते तुम्हाला कळेल की काय फरक आहे म्हणून. प्रत्येक ग्रह एकमेकांशी असे सांगड घातलेलीच आहे. कोण मित्र आहेत एकमेकांचे, कोण शत्रू आहेत एकमेकांचे. तर दोन एकत्र आले तर मित्र शत्रू, 3 एकत्र आले तर काय होतं, 4 आले तर काय होतं, असं सगळं त्याचं खरं तर अभ्यास आहे. आज आपण बघणार आहोत तो पहिला ग्रह रवी. रवीचा स्वभाव, रवीचा रंग. रवी म्हणजे सूर्यग्रहाचा सूर्य 1 नंबर. न्यूमरोलॉजिकली त्याला 1 नंबर दिलेला आहे. न्यूमरोलॉजिकली म्हणजे अंक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे अंक वेगळे आहेत, म्हणजे त्या अंकाला वेगळे ग्रह दिलेले आहेत. फल ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे अंक वेगळे, म्हणजे वेगळे अंक दिलेले आहेत. दोन्ही शास्त्र मिक्स करता येत नाहीत, दोन्ही वेगवेगळी आहेत, दोन्ही प्रभावी शास्त्र आहेत. तर दोघांचाही जेव्हा गोंधळ घालायला गेलो ना की मग गोंधळ होतो. मग त्याच्यासाठी पहिलं अंकशास्त्राचं जर समजून घ्यायचं असेल तर ते वेगळा भाग आहे. 1 नंबर जसा रवीला आहे, 2 नंबर चंद्राला आहे. त्याच्यात आज मी तुम्हाला आपण 12 ग्रहांपैकी रवी ग्रह पहिला जो आपण न्यूमरोलॉजिकली पण रवीला पहिलं धरलं जातं, ग्रहमालेमध्ये रवीला पहिलं धरलं जातं. तर मी रवीला रविचंद्र पण तारे आहेत, ग्रह नाही आहेत. लोक ग्रह म्हणतात, त्याच्यावरनं पण थोडंसं होतं, पण ते तारे आहेत. पण ज्योतिषशास्त्रात ते खूप महत्वाचे आहे. आपल्या अमावास्या पौर्णिमा रविचंद्राला धरूनच होते. रवीला आणि चंद्राला धरूनच तिथी बनवल्या जातात किंवा कालगणना केली जाते. त्याच्यानंतर आज आपण बघणार आहोत तो पहिला ग्रह रवी. रवीचा स्वभाव, रवीचा रंग. रवी म्हणजे सूर्यग्रहाचा सूर्य 1 नंबर. न्यूमरोलॉजिकली त्याला 1 नंबर दिलेला आहे. न्यूमरोलॉजिकली म्हणजे अंक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे अंक वेगळे आहेत, म्हणजे त्या अंकाला वेगळे ग्रह दिलेले आहेत. फल ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे अंक वेगळे, म्हणजे वेगळे अंक दिलेले आहेत. दोन्ही शास्त्र मिक्स करता येत नाहीत, दोन्ही वेगवेगळी आहेत, दोन्ही प्रभावी शास्त्र आहेत. तर दोघांचाही जेव्हा गोंधळ घालायला गेलो ना की मग गोंधळ होतो. मग त्याच्यासाठी पहिलं अंकशास्त्राचं जर समजून घ्यायचं असेल तर ते वेगळा भाग आहे. 1 नंबर जसा रवीला आहे, 2 नंबर चंद्राला आहे, 3 नंबर बुधाला आहे, असे ते नंबर दिलेले आहेत. ते आपण नंतर एक नंबर प्रमाणे त्याचं बघू. इथे रवीला 5 नंबर दिलेला आहे, सिंह रास, आणि सिंह राशीचा मालक रवी. म्हणजे रास दिली आहे, त्याच्यानंतर त्या राशीचा नंबर 5 आहे. 5 नंबरची रास म्हणजे सिंह आणि त्याचा मालक म्हणजे रवी. इथे 1 नंबर दिलाय फल ज्योतिषशास्त्रात, तो मंगळाला दिलेला आहे. मेष रास. मेष राशीला 2 अंक दिलेले आहेत, 1 नंबर आणि 8 नंबर. नंतर ह्या राशींचे ग्रहांचे उच्च, नीच असे परत ते वेगळे वेगळे आकडे आहेत किंवा ग्रह आहेत. आपण नंतर समजून घ्यायचं, काही घाई नाही आपल्याला, एकदम हळूहळू. मला जे 30 वर्षात हळूहळू शिकून डीप जाता आलं ते तुम्हाला माझ्या एका 10 मिनिटाच्या ब्लॉगमध्ये नाही होणार. आज फक्त रवीला समजून घेऊया.
त्याच्यानंतर अंकशास्त्रामध्ये रवीचं काय आणि कुंडली शास्त्रामध्ये रवीचं काय. पुढचा ब्लॉग मी स्पेशली फक्त अंकशास्त्र समजून घेण्यासाठी टाकेल, म्हणजे फक्त तुमचा दोघांचा गोंधळ होणार नाही. अंकशास्त्रावरतीच कळेल की काय आहे अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र, फलज्योतिष म्हणा, कृष्णमूर्ती, जे पण ह्या दोघांचा मेल करूनच अंकशास्त्र घेतलं जातं का नुसतं अंकशास्त्रावर अभ्यास केला तरी चालतो, त्याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार. आज मी फक्त रवीबद्दल बोलते. रवी म्हणजे सूर्याचा एक नंबरचा मालक रवी. रवी म्हणजे सूर्य. त्याच्यानंतर त्याचे रंग, सूर्याला जे रंग दिलेले आहेत लाल, पिवळा, ऑरेंज, गोल्डन, सूर्याचे जे रंग आहेत म्हणजे उतरता सूर्य, चढता सूर्य, तीव्र कलर, तेच रंग ह्या रवी ग्रहाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचा स्वभाव, सूर्याचा जसा स्वभाव आहे खूप तीव्र, आता उन्हाळा चालू आहे, खूप तापला की काय उष्णता देतो, डोकं गरम करतो, चिडचिड देतो, राग देतो, सेम त्याचे ते गुणधर्म आहेत. चांगले गुणधर्म म्हटलं तर तो कामामध्ये तत्पर असतो, स्वाभिमानी असतो, न्यायप्रिय असतो, नंतर सगळ्यांचा सन्मान करणारा असतो, राजकीय कामात, सार्वजनिक कामात त्याची ओढ जास्त आहे. रवी म्हणजे राजा, त्यामुळे राजासारखा जगणारा, खूप मानी स्वभाव, सहसा कोणासमोर न झुकणारा. खूप विश्लेषण आहेत त्याची. आपण आता साधं सिंपल छोटंसं रवीबद्दल बघतो. अजून जसं आपण पुढे जात जाऊ ना तसं अजून डीप रवीबद्दल आपण माहिती घेऊ. थोडासा हेकेकोर म्हणायला हरकत नाही, कारण तो सहसा कोणाचं ऐकत नाही. राजा आहे ना मी काय ऐकू लोकांचं असं. आज मी एवढीच माहिती देते. खूप जास्त बोलून म्हणजे 10 मिनिटाचा वगैरे मी ब्लॉग केला ना तर तुम्हाला समजायला पण सोपं पडेल. मोठे ब्लॉग केले तर थोडं समजायला गोंधळ होईल. त्यातूनही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला अजून काय शिकायला आवडेल. त्याच्यानंतर माझे ब्लॉग शेअर करा, कमेंट्स करा, मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून मला तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त ज्योतिषशास्त्राची योग्य माहिती पुरवता येईल. माझा 30 वर्षाचा अनुभव म्हटला तरी भरपूर अनुभव आहे. लहानपणापासून घराण्यात असल्यामुळे खूप एक्सपिरियन्स आहे मला. तर आत्ता वेळ आहे जाता जाता तुम्हाला उपाय सांगायचे. तर रवीबद्दलच थोडासा उपाय सांगते. आपण रवीला घेतलाय म्हणून सकाळी उठल्यानंतर मी 2 उपाय दिलेत. तिसरा, आंघोळ केल्यानंतर रवीला जल व्हायचंय. सकाळी पूर्वेला रवी असतो, सूर्य असतो, तर जल व्हायचंय. जल वाहताना तुम्ही परत तुम्हाला जर जमत नसेल सूर्याचं नामस्मरण किंवा काही आदित्याय नमा म्हणू शकता. सूर्याचे भरपूर नाव आहेत, त्याच्यातलं आदित्य एक नाव आहे जे माझ्या ज्योतिषशास्त्राच्या ह्याला मी आदित्य ज्योतिषालय म्हटलेलं आहे, कारण माझ्या मुलाचं नाव आदित्य आहे आणि ते रवीला धरूनच मी ते ठेवलेलं आहे. त्याची सिंहरास आहे, तो वेगळा अभ्यास आहे, आपण नंतर ते मी घेणार आहे त्याच्यामध्ये. तर 11 वेळा जल वाहा, आदित्याय नमः म्हणा, सूर्याय नमः म्हणा. नाही काही जमलं तर सिंपल तुम्ही कुलदेवतेचं नामस्मरण करू शकता आणि त्याच्यानंतर घरातनं बाहेर पडा, कामाला जा. आता हे सूर्याला जे जल द्यायचं ना ते आंघोळीनंतर करायचंय आणि फरक बघा. म्हणजे राजकीय कामं, सामाजिक समाजात किंवा त्या लोकांमध्ये मिक्स व्हावं लागतं, नाव होणं, प्रगती मिळणं, प्रमोशन मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या रवीच्या हाताखाली येतात. त्यांचा बिघडलेला रवी आहे किंवा काही कारणाने नीच राशींमध्ये वगैरे बसलेला आहे, त्यांच्यासाठी डेफिनेटली हा असा प्रयोग कामी येतो. रवीचं रत्न माणिक आहे, आपण ते नंतर शिकणार आहोत. आता मी रत्नांचा गोंधळ नाही करत. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. माझ्या ब्लॉगला शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्रपरिवारांना पाठवा आणि असाच तुमचा छान अभिप्राय कमेंट्समध्ये देत जा. यापुढे मी जशी तुम्हाला हवी त्याप्रमाणे व्हिडिओ बनवून माहिती देत जाईल, अगदी सोप्या पद्धतीने, आणि त्याबरोबर उपायही देत जाईल. रत्नांची माहिती पण देईल, नंतर अंकशास्त्र पण सांगेल, नंतर पारंपरिक ज्योतिषशास्त्र पण सांगेल, टॅरो कार्ड रिडिंग पण कसं बघायचं ते सुद्धा. पण ते खूप आपण जसं पुढे जाऊ, कारण पहिलं ग्रहांची ओळख होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जोपर्यंत ती ओळख होत नाही तोपर्यंत पुढे जाण्यात काहीच मजा नाही. धन्यवाद.